नमस्कार. आज मी बनवते पनीर मसाला. तर रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यात इथे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर कांदे टाकायचे आहेत. ते मी 4 कांदे घेतलेले. हे मी मोठे मोठे कट करून घेतले आहेत कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. तर कांदे आता भाजून घेऊया. कांदे भाजल्यावर त्यात 2 टोमॅटो ॲड करायचे आहेत. आता त्यात मीठ टाकते थोडं, त्यामुळे हे लवकर शिजेल. तर आता हे शिजलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया आणि यात पाणी टाकायचं आणि पेस्ट बनवून घ्यायची. तर अशी पेस्ट बनवायची आहे आपल्याला. त्यानंतर मी त्याच भांड्यात तेल टाकते आणि त्यात आपल्याला आता पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर पनीर आता फ्राय झालेलं आहे, ते काढून घ्यायचं. ग्रेव्ही बनवायला स्टार्ट करूया. त्यासाठी मी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं टाकायचं 1 चमचा. त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा. तर कांदा भाजल्यावर मी त्यात आलं लसूण पेस्ट टाकली आहे. तरी परतून घेऊया. यानंतर जी पेस्ट करून ठेवलेली कांदा टोमॅटोची ती टाकायची. त्यानंतर हळद 1 चमचा टाकायची. मसाला टाकायचा 1 चमचा. त्यानंतर मी इथे सुहानाचा पनीर मसाला यूज केला आहे. तर मी इथे तो टाकला आहे 2 चमचे. मीठ टाकायचं आणि परतून घेऊया आता हे. आता यात पाणी ॲड करायचं थोडं. हे सर्व मिक्स करून घेतलं आहे. तर आता मी 1-2 मिनटासाठी झाकण ठेवते त्यावर. तर ग्रेव्ही मस्त अशी उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. तर आता त्यात पनीर ॲड करायचं आहे. यानंतर मी यात कसुरी मेथी ॲड केली आहे. आता यात कोथिंबीर टाकायची. तर पनीर मसाला मस्तपैकी रेडी झालेली आहे. कलर पण खूप छान आला आहे. तुम्ही पण घरच्या घरी एकदम कमी साहित्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम हॉटेलसारखी चव येते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.